दरम्यान महायुतीमध्ये कुणाला नेमक्या किती जागा मिळणार याची चर्चा सुरू असताना आता भाजपच्या विद्यमान खासदारांची धाकधूक चांगलीच वाढलेली आहे। भाजपच्या नेतृत्वाकडनं भाजपच्या राज्यातील खासदारांचे अंतर्गत 3 सर्वे झालेत आणि डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नाही अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे। त्यामुळे ज्यांचा स्ट्राईक रेट चांगला नाहीये त्या खासदाराचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। कोणत्या कारणांमुळे विद्यमान खासदारांची तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे तर सामाजिक समीकरणांसह स्थानिक पातळीवरचं राजकारण। मुद्दा क्रमांक 2 विद्यमान खासदारांबाबत असलेली नाराजी। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, कोणते कोणते मतदारसंघ आहेत जिथल्या विद्यमान खासदारांचं तिकीट धोक्यात असल्याची चर्चा आहे? काय निकष भाजप लावू शकतं तिकीट वाटपाच्या वेळेला? ज्ञानदा, जर आपण बघितलं असेल तर भाजपनं काही निरीक्षक नेमले होते, तर दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून महाराष्ट्रातील जे भाजपचे खासदार आहेत त्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचे सर्वे करण्यात आले। जवळपास 3 सर्वे झाले, यामधील जवळपास डझनभर खासदार आहेत त्यांच्या जागा धोक्यात असल्याचं या सर्वेमध्ये सांगण्यात आलं आहे। त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर बीड असेल, धुळे असेल, सोलापूर, सांगली, लातूर, जळगाव, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, अहमदनगर, नांदेड, धुळे, वर्धा आणि रावेर हे जवळपास डझनभर लोकसभा मतदारसंघ आहेत। त्या ठिकाणी भाजपचे खासदार पुन्हा निवडून येतील का अशी शंका कुठेतरी व्यक्त होते, कारण या ठिकाणी जर बघितलं असेल या सर्वेमध्ये खऱ्या अर्थाने मतदारसंघातील लोकांचं त्या खासदाराबद्दल काय मत आहे। अनेक ठिकाणी असं जाणवलं की खासदारांबद्दल लोकांचं चांगलं मत नाही, खासदार लोकांना भेटत नाही असं देखील मत या सर्वेमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी आता जागा वाटप करताना म्हणजे भाजप सर्वात जास्त जागा महायुतीमध्ये घेईल असं म्हटलं जरी जात असलं तरी देखील हे जागा वाटप होणार आहे। ज्यावेळी उमेदवार निवडले जातील त्यावेळी हा निकष जो आहे तो महत्त्वाचा असणार। त्यामुळे कुठेतरी डझनभर खासदार जे आहेत त्यांचा पत्ता कट होऊ शकतो अशी देखील आपल्याला खात्री मिळते। येत्या 2 दिवसात भाजपची उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर होऊ शकते आणि या यादीमध्ये काहीतरी धक्का तंत्र देखील पाहायला मिळू शकतं असं देखील आपल्याला कळतंय। त्यामुळे खासदारांचं स्ट्राईक रेट जो आहे, ज्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे त्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते, तसंच ज्यांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नाही त्यांचा कुठेतरी पत्ता कट होऊ शकतं असं देखील आपल्याला ज्ञानदा समजतंय। धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।